लग्नानंतरची जेव्हा पहिली मालिका होती, मला माहिती आहे की या जेव्हा प्रमोशनच्याच वेळेस तुला प्रत्येकाने लग्नाविषयी काही ना काही विचारलं होतं. पण मला खरं तर आज जाणून घ्यायचं की सगळ्यांना असा शॉक लागलेला की लग्न केलंत तुम्ही. कारण की ते कोणाला इतक्या हं. वर्ष माहिती नव्हतं. सो मला ही लव्ह स्टोरी जाणून घ्यायची की काय होती ही लव्ह स्टोरी खरं तर? लव्ह स्टोरी आमची सिंपल आहे पण म्हणू शकतो, कॉम्प्लिकेटेड आहे पण म्हणू शकतो. सगळंच आहे त्यामध्ये. किरणने मला देवमनुष्य सेटवरच विचारलेलं, की "लग्न करशील का?" त्याने माझा स्वभाव बघितला असेल किंवा अजून काही त्याला हा प्रश्न विचारला पाहिजे ॲक्चुअली. तेव्हा विचारलेलं, पण तेव्हा मी रेडी नव्हते. सो माझा माझा मी वेळ घेतला आणि गोष्टी घडत गेल्या, प्रोसेस होत गेल्या आणि तशी तशी लव्ह स्टोरी वळणं घेत गेली आणि मग 2024ला लग्न झालं. पण तू होकार कधी दिलास? अ, मी वेळ घेतला बराच सगळ्या गोष्टी समजून घ्यायला. कारण त्यांनी जेव्हा मला विचारलेलं तेव्हा मी लग्न या विषयाबद्दलच तयार नव्हते, की लग्न काय असतं किंवा आपण लग्नाला जे एक येतं आतून, की लग्न केलं पाहिजे. सो तेव्हा मी नव्हते रेडी. सो मी तेव्हा त्याला सांगितलेलं, की "थांब, मला नाही कळत या गोष्टी. सो मी कायच सांगू तुला आता." पण नंतर हळू-हळू त्याचा स्वभाव मला आवडत गेला. त्याचं वागणं आवडत गेलं. तो खूप समंजस आहे आणि खूप समजून घेणारा आहे. चौकस विचार करतो. म्हणजे कुठलीही गोष्ट असेल तरी तो चारी बाजूने म्हणजे आपण मोस्टली स्वतःचा विचार हो. करतो. तेव्हा तो समोरच्या माणसालाही ती गोष्ट कशी वाटत असेल असाही विचार करतो आणि खूप अ, चांगला आहे माझा नवरा. पण लग्न झाल्यापासून लाँग डिस्टन्समध्ये जे तुम्ही राहताय, हं. मला सांग ही फेज कशी सुरू आहे? कसा संसार करता हा खरं? काय आता काम आहे, केलंच पाहिजे. कामावर प्रेम आहे आणि भेटत असतो अधून-मधून, आठवण येते. कालच मी त्याला सांगत होते, की आठवण येते तुझी, यावंसं वाटतंय तिथे. पण ठीक आहे, दोघांच्याही सुट्ट्या मॅनेज करून आम्ही भेटतो आणि असं चालू आहे. आता काय बोलू मला कळत नाहीये. म्हणजे लग्नाआधी सुद्धा आमचं लाँग डिस्टन्सच होतं. त्यामुळे थोडीफार सवयही झाली आहे. अगदीच असं नाही, की अ, अगदीच मनावर दगड ठेवून राहतोय दोघंही. दोघांनाही थोडीफार सवय आहे, पण आठवण तर येतेच. दोघांचा एकमेकांना खूप चांगला सपोर्ट आहे. हे मी बघतेच आहे. कारण की लग्न झाल्यावर लाँग डिस्टन्समध्ये राहून दोघं एकमेकांना खूप सपोर्ट करताय. मला सांग आता घबाडकुंड त्याने पाहिला असेल किंवा तो तुला किती सपोर्टिव्ह आहे? कारण की असं असतं ना मध्ये कामही नसतं. आपण हं, हं, खचतो हं. आणि आपल्याला आता कळत नाही की पुढे काय करायचं आता? तेव्हा किती सपोर्टिव्ह आहे तो? नाही, तो खरंच जेव्हा सीरियलसुद्धा बंद झाली त्याला समजलं. मला त्याने फोन करून सांगितलं, "वैष्णवी शांत राहा. तुझ्यामुळे असं झालंय असं काही विचार आपण कधीतरी विचार हो. करतो, हे माझं काही चुकलंय का किंवा काय? तुझ्यामुळे झालंय असं विचार करू नको. जे झालं ते झालं. काहीही टेन्शन घेऊ नकोस. आपण सगळं करूया, परत पुन्हा सगळं करूया." अशी त्याची वाक्य होती. ज्याने खूप धीर मिळाला, की हां, आपल्यावर विश्वास ठेवणारं कोणीतरी आहे. मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका, चित्रपट, नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट्स जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मज्जा मराठी या आपल्या नवीन यूट्यूब चॅनलला.